काय रे, काय झालं? फोन कट करते रे समिधा. ओव्हर स्मार्ट. हे ठीक आहे, एवढा का चिडतोयस? अरे चिडतोय म्हणजे दादा कामाचं विचारायला फोन करत होतो ना. आधीच एकतर तिचं काम सगळं स्लो चालू आहे, त्यात माझा नंबर बघून आता माझ्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतील म्हणून माझा फोन टाळत असणार. तेज इतका नको चिडूस. रिलॅक्स. जाऊ दे, मी एक काम करतो, मी उद्या जाऊन बघतो कितपत तयारी झाली आहे ते, आणि मग आपण सगळे जाऊया तिथे. ठीक आहे, चालेल. पण जे करशील ते लवकरात लवकर, कारण अवनी सारखा मृत्युंजय बंगला करते. आय थिंक तिला मृत्युंजय बंगला आवडलाय. काय रे, काय झालं? नाही काही नाही, अवनीला आधी मृत्युंजय बंगला अजिबात आवडला नव्हता आणि आता अचानक आवडायला लागलाय. आय नो. इथे शिफ्ट होऊ तेव्हा काय धमाल करेल ना ती तिकडे. धमाल मस्ती उच्छाद घालेल तिकडे. आय एम शुअर मृत्युंजय बंगला सगळ्यांनाच आवडेल. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाबा तुमचा डबा आई ठेवून गेली, खाली गेलीये जरा ती. खाली कशासाठी? बहुतेक गणपुले काकूंकडे गेली ती. त्यांच्याकडे जाऊन सोसायटीवरनं भांडण नाही केली म्हणजे मिळवलं. काय बाबा, असं काही होणार नाही. बघूया. अरे हो, स्वाती सांगत होती आज तुमचं शूटिंग आपल्या घराजवळ आहे म्हणे. म्हणून तर एवढं निवांत चालू आहे ना सगळं. बरं आहे तुमचं. आता आमचं बघा, रिक्षा पकडा, बस पकडा, काही विचारू नको. बाबा माझं सुद्धा आज एकच दिवस, त्यानंतर आलाच ऑफिसला जाणं. मी गंमत केली ग. हॅलो, हा बोला. हो आपली वेळ ठरली आहे ना, आम्ही येतोय. हो शूट म्हणजे तुम्हाला फिल्मला जायचंय? हे बघा अजिबात कॅन्सल करायचं नाही. मी आत्ता येते, तुम्ही कुठेही जाऊ नका प्लीज. हॅलो. काय ग, काय झालं? नाही काही नाही, जरा कामाचंच. बाळा काय झालं सांग. अचानक इतकी अस्वस्थ का झालीस तू? असं कसं वागू शकतात लोक? वेळ दिली आहे संध्याकाळची, आमचं शूट आहे आणि आता म्हणतायत अचानक काहीतरी काम आहे म्हणून. आता मला जरा लवकर जाऊन बघावं लागेल काय झालंय ते, नाहीतर प्रॉब्लेम होईल. मी जरा तयारी करते. आजकालची पोरं सुधारायची कशी? भरलं का पोट? अक्कल नाही का तुम्हा पोराला? कसा पाय आधाशी होता? चल इकडनं, निघ म्हणतो ना. मी इथून गेलो तर ते मला मारतात, माझ्या कानात येऊन मला छळतात. नाही मी नाही जाणार, मी जाणार नाही. ते बघा ते बघा ते बघा मला बनवतात. ते बघा तुम्ही सांगा ना, त्यांना सांगा ना तुम्ही बनवतात.
हे असत असतं बाबा, असत असत. इथं जे लोक येत्या ते स्वतःच्या मर्जीनं येत्या आणि जाताना या घराची मर्जी घ्यावी लागते. त्या घराची मर्जी लागते. ए बाबा, चल चल चल, मदत कर, मदत कर. मला मदत. मला फोन आला होता. कोणाचा? मी गार्गी महाजन, पत्रकार. तुमचा पत्ता मिळाला मला. मी भास आभास नावाचा शो करते आणि त्याकरताच इकडे शूट करायचं होतं. कदाचित तुमच्या मिस्टरांनीच फोन केला होता. काय झालं? तुमच्या मिस्टरांनीच फोन केला होता ना? केला असेल कदाचित, पण आत्ता घरात नाही येत. कधी येतील? वाट बघूया. येतील, यायचं असेल तेव्हा. माझं आत्ताच बोलणं झालं त्यांच्याशी. ते म्हणाले तू ये, मी थांबलोय. येतील. तू घरात ये. कधीपासून वाट बघते तुझी. ये. ह्योच माझा घावला का तुम्हाला? सच्या रम्या मजा करा, मजा. आपण तुमची सगळी कामं करणार. आपण तुमची सगळी कामं करणार. टेन्शन नाही घ्यायचं, टेन्शन काय घ्यायचं. नाही, मालक नाही सोडायचं मला. नाही सोडायचं मालक मला. कोण मालक?
कधीपर्यंत येतील तुमचे मिस्टर? सांगितलं नाही यायचं तेव्हा येतील. पण मला त्यांनी फोन करून बोलावलं. मग नाही, काही नाही. आवडलं घर? छान आहे ना? छान आहे. न बघताच आवडलं? अहो नाही, खरंच छान आहे. पण तुमचे मिस्टर असं म्हणत होते की इथे युजली कोणी टिकत नाही. चहा घेणार आहेस? नाही, नको, थँक्यू. मला तुम्ही घराबद्दल सांगा ना काहीतरी. खूप शांत वाटतं ना इथे. तुम्ही दोघच जण असता का? हो. नाही म्हणजे अजून कोणी? मुलबाळ नाहीये आम्हाला आणि होण्याची शक्यताही नाही. माझे मिस्टर बाहेर असतात कामानिमित्त. एकटीच असते मी घरात, त्यामुळे करमत नाही. मग असं ठरलं की कुणी पेईंग गेस्ट मिळतंय का बघावं. शक्यतोवर जोडपं असेल तर उत्तम. तशी माणसं मिळाली पण टिकली मात्र नाहीत. कशाला घाबरतात कोणास ठाऊक. चहा घेणार? नाही, नको. कुठे होतो आपण? लोक कशाला घाबरतात? हां, पहिल्यांदा एक जोडपं आलं होतं. मला वाटलं आता चांगलं बोलतील ते माझ्याशी, छान गप्पा होतील आमच्या. पण तसं काहीच झालं नाही. म्हणजे ते बोलायचे पण आपापसात. बोलायचे कसले, भांडायचेच. खूप राग यायचा मला. पण त्यांच्या खाजगी प्रकरणात आपण कसं बोलणार ना. एक दिवस तर कहरच झाला. फुलदाणी तोडली त्यांनी माझ्या घरातली. माझी आवडती फुलदाणी होती. मग काळ वेळ न बघता गेले त्यांच्या रूम पाशी. दरवाजा ठोठवला, नवऱ्याने उघडला दरवाजा. चांगलं खडसावलं त्याला. नुकसान भरपाई द्यावी लागेल असं सुद्धा सुनावलं. खूप राग आला होता मला. रात्रभर त्या फुलदाणीमुळे झोप सुद्धा लागली नाही मला. आणि सकाळी बघितलं तर जोडपं गायब. चहा घेणार? नाही हो, नकोय मला. The number you are trying to call is currently switched off. The number you are trying to call is currently switched off. इडियट्स. काय रे, काय झालं? काही नाही रे, त्या आर्किटेक्टला फोन करायचा प्रयत्न करतोय. मग उचलत नाहीये का फोन? फोन स्विच ऑफ आहे त्याचा. अशी एक एक माणसं आली आहेत ना माझ्या आयुष्यात. म्हणजे आपल्या ऑफिसचा स्टाफ 101 नग भरलेत तिथे. ते जोशी एक सोडले तर बाकी सगळ्यांना सगळी कामं 1000 वेळा सांगावी लागतात. इतक्या चुका करतात.
आणि त्यात आता ही एक भर समिधा. ठीक आहे, इतकी चिडचिड नको करूस तू प्लीज. माणसं आहेत, चुका होणारच. अरे पण दादा किती किती चुका करणार, समोरच्याला पण काहीतरी त्रास होतो ना. तू प्लीज इतका विचार करून स्वतःला त्रास करून नको घेऊस. आता चिडचिड होते यार माझी. मग आता काय करायचं? फोन उचलला असता तर कळलं असतं काय करायचं. अरे ती कुठेतरी कामात अडकली असेल. पण दादा काही पद्धत असते की नाही सांगायची. मी तिच्यावर विश्वास टाकला होता, अवनीच्या वाढदिवसाची सगळी तयारी ती करेल म्हणून. आपण एक काम करूया, आत्ता आपण दोघं तिकडे जाऊया. अवनी आणि साक्षीला उद्या घेऊन जाऊ, चालेल? मी तेच म्हणणार होतो, जावं लागेलच. चल निघूया आता. मालक, मालक हारलो मी आज. माफ करा सरकार, माफ करा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, पण माझ्याकडनं काहीच होईना. ही पोरगी मला नाही सापडली. मालक, मालक लय उपकार आहे तुमचं माझ्यावरती. पोरासारखी माया केली तुम्ही, आणि मी आज सेवा केली. पण त्यात मी कुठं काय कमी पडलो असेल, पण माझ्याकडनं काहीच झालं नाही. त्याची मला माफी करा सरकार, माफी करा. आज मी मला तो दिवस आठवतो, त्या दिवशी मी तुमच्याकडे आलो होतो, तेव्हा तुम्ही मला आपलं मानलं आणि मी तुमची सेवा केली. पण मालक, आता शरीर थकलंय मालक, आता शरीर थकलंय. ह्यातनं मला मुक्त करा मालक, मुक्त करा, हो मुक्त करा. तुला शिक्षा मिळणार. हो ना, शिक्षा तर मिळायला पाहिजे. या वाड्यात जो जो चुकतो त्याला शिक्षा मिळते, आणि तुलाही मिळणार. जा जखोबा, तुला अंधार कोठडीत राहायची शिक्षा मिळते. जा, वेळ दगडू नको, जा. जा, येडेगच करू नगस. जा म्हणतो ना.
चुकलो मालक